नमस्कार मंडळी. ओम दुम दुर्गे नमः. आज आपण कात्यायनी देवीच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. नवरात्रीच्या 6व्या दिवशी होते कात्यायनी देवीची पूजा. पण ही कात्यायनी देवी नक्की कोण हे जेव्हा शोधायचा प्रयत्न केला तेव्हा एक नवीन माहिती कळाली आणि ती अशी आहे की भगवान श्रीकृष्ण पती म्हणून मिळावे यासाठी गोपिकांनी या कात्यायनी देवीची उपासना केली होती असा उल्लेख भागवत पुराणात आहे. त्याचबरोबर कात्यायनी देवी म्हणजे महिषासुराचा वध करणारी देवी. त्यामागे कथा अशी आहे की एकदा महिषासूर राक्षसाने पृथ्वी स्वर्ग पाताळ यावर अत्याचार सुरू केले. कुणालाच त्याचा पराभव करता येईना. तेव्हा देवता ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे गेले आणि मदतीसाठी हाक मारू लागले. सर्व देवतांचं तेज एकत्र करून अत्यंत दिव्य आणि तेजस्वी रूप निर्माण झालं. हे रूप ऋषी कात्यायनी यांच्या आश्रमात प्रकट झालं. हे रूप म्हणजे आई भगवती कात्यायनीच. त्यामुळे ऋषींनी या कन्येचं पालनपोषण केलं आणि म्हणून कात्यायन ऋषींची मुलगी अर्थात कात्यायनी देवी मोठी झाल्यावर तिने सिंहावर आरूढ होऊन महिषासुराशी युद्ध केलं आणि त्याचा वध केला असा उल्लेख मार्कंडेय पुराणातील दुर्गा सप्तशती अर्थात देवी महात्म्यांमध्ये येतो. त्यामध्ये कात्यायनी देवीने महिषासुराचा वध करण्याची सविस्तर कथा आहे. कालिका पुराणात सुद्धा महिषासूर मर्दिनीच्या रूपाचा उल्लेख आहे. अशी ही कात्यायनीची छोटीशी गोष्ट. भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी देवी आई कात्यायनी. त्यामुळे नवरात्रीच्या 6व्या दिवशी या कात्यायनी देवीचे स्मरण नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा आई जगदंबेचा उदो उदो. धन्यवाद.